तर मित्रांनो, इतक्यातच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीच्या बाबतीत एक अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि ती म्हणजे जी काही सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी जाहीर झालेली आहे किंवा ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया जी काही सुरू आहे त्याला आता कुठेतरी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। नेमकं ही मुदतवाढ कधीपर्यंत देण्यात आलेली आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे। आता मित्रांनो, म्हाडाच्या लॉटरीची जे काही अंतिम मुदत संपत आलेली असताना मुदतवाढ देण्याबरोबरच म्हाडाने काही महत्त्वाचे बदल सुद्धा केलेले आहेत। नेमकं मुदतवाढ कधीपर्यंत आहे आणि नेमकं बदल काय आहेत हे सगळं आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आरके प्रॉपर्टी न्यूज। आता मित्रांनो, जी काही म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी आहे जवळजवळ 2640 घरांसाठी लॉटरी जाहीर झालेली आहे आणि मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी ही लॉटरी जाहीर झालेली होती। परंतु मागील काही दिवसापासून पाहतोय की नेहमीप्रमाणे या लॉटरीला प्रतिसाद मिळत नाही, किंबहुना जे काही सर्वसामान्य अर्जदार ज्याला म्हणतो किंवा सर्वसामान्य मुंबईकर हा म्हाडाच्या लॉटरीपासून दुरावताना दिसून येत आहे। त्यात पण काही प्रमाणात किमती जरी कमी केल्या असल्या, विक्रोळी कन्नमोर येथील घरांची किमती तर इतर ठिकाणच्या घरांची किमती ऍज इट इज जशाच्या तशा आहेत आणि म्हणून आता कुठेतरी जी काही म्हाडाची मुंबईची लॉटरी सुरू आहे त्यासाठी अर्ज करण्याची ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत होती 14 मे 2026 आणि अनामत रक्कम भरण्याची अंतिम मुदत होती 15 मे 2026। आता या मुदतीत वाढ करून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 28 मे 2026 केली गेली आहे। या संदर्भातली अधिकृत घोषणा लवकरच होईल आणि ह्याचं अपडेशन सुद्धा साईडवरती लवकरच केलं जाईल। फक्त ही आता सूत्रांकडून माहिती मिळते मित्रांनो की आता आजच हा निर्णय घेण्यात आलेला आहे। काही दिवसापूर्वी म्हणजे साधारणतः मला वाटतं की 1-1.5 तासापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता मुंबई लॉटरीच्या बाबतीमध्ये आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की मुंबई लॉटरीला अल्प प्रतिसाद मिळत आहे आणि म्हणून कुठेतरी याला मुदतवाढ मिळणार आहे का हा अनेकांनी प्रश्न केला होता, पण मला असं वाटत होतं की याला मुदतवाढ मिळणार नाही, पण आता मुदतवाढ सुद्धा देण्यात आलेली आहे। 28 मे पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। संपूर्ण वेळापत्रक अद्यापही आपल्याला मिळालेलं नाही मित्रांनो, कारण हे आपण खूप अर्जंट मध्ये व्हिडिओ बनवतोय आणि सगळं वेळापत्रक सुद्धा आपल्याला थोड्या वेळात मिळणार आहे। महत्त्वाचं मित्रांनो, जी काही मुदतवाढ आहे मुदतवाढ दिल्याबरोबरच म्हाडाने काही महत्त्वाचे बदल सुद्धा केलेले आहेत। आपल्याला माहिती आहे जे काही विक्रोळी कन्नवा नगर या ठिकाणी 1221 जे काही घरे आहेत त्या घरांना सुद्धा अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे येथील घरांची किमती ह्या 7.5% कमी केल्या होत्या। म्हणजे पूर्वीचं जे घर होतं ते 1,45,00,000 घर होतं ते आता 1,35,00,000 केलं आहे। तरी सुद्धा या घरांना हवा तसा प्रतिसाद मिळत नाही। त्याशिवाय म्हाडाने फ्री पार्किंग असल्याची जाहिरात सुद्धा केली होती की या ठिकाणी जे काही पार्किंग आहे ती मोफत मिळणार आहे, फ्री मिळणार आहे असं सुद्धा कुठेतरी आमिष दाखवलं होतं, पण त्याला सुद्धा अर्जदार जास्त प्रमाणात भुलले नसल्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून आता म्हाडाकडून एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे आणि तो म्हणजे याच 1221 घरांपैकी 610 घरे ही आता कुठेतरी उच्च उत्पन्न गटासाठी उपलब्ध केली जाणार आहेत। आता नेमका हा निर्णय खरंच नियमानुसार आहे का नियम बाह्य आहे हे आपण उद्या चर्चा करूया। अधिकृत कन्फर्मेशन म्हाडाकडून येईलच मित्रांनो, परंतु हा जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे याच्यावरती सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा होऊ शकते, कारण जी घरे MIG उत्पन्न गटासाठी बांधलेली आहेत ती तुम्ही याच्या जी उत्पन्न गटाला खरंच नियमानुसार वर्ग करू शकता का हाही खूप मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जाऊ शकतो। म्हणजे किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात ठेवण्याऐवजी तुम्ही इतर दुसरे काही वेगवेगळे मार्ग अवलंबत आहात, पण त्याचा जास्त काही उपयोग होईल असं तरी वाटत नाही आणि म्हणून ज्या काही खरंच तुम्हाला किती कन्स्ट्रक्शन कॉस्ट किती आहे, खरंच ती घरे बांधायला खर्च किती आलेला आहे, त्या जमिनीचा खर्च किती आहे, इतर खर्च किती आहे याचं कॅल्क्युलेशन करूनच जर या घराच्या किमती ठरवल्या गेल्या तर नक्कीच ह्या मध्यम उत्पन्न गटाला परवडू शकतात। परंतु आता तसं होताना दिसत नाहीये। बरेच महत्त्वाचे पॉईंट आलेत मित्रांनो, आपल्याकडे सगळ्या विषयावरती बोलणं सध्या तरी शक्य होणार नाहीये, परंतु हे महत्त्वाचे मुद्दे आहेत की तुम्हाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि 610 घरे ही आता HIG उत्पन्न गटाला वर्ग केली जाणार आहेत। आता नेमका या म्हणजे 1221 घरांपैकी कोणत्या इमारतीतील घरे इकडे वर्ग केली जातील किंवा कोणत्या इमारतीतील घरे ही उच्च उत्पन्न गटाला दिली जाणार आहेत या संदर्भात आपल्याला थोड्या वेळानंतर किंवा सकाळपर्यंत ही सगळी अपडेट मिळतीलच। अधिकृत प्रेस नोट हा रिलीज केली जाईल म्हाडाकडून। मी आता काही जणांशी बोललो मित्रांनो याच विषयावरती, त्यांनी सुद्धा सांगितलं की जे काही यावेळेस म्हाडाच्या लॉटरीच्या बाबतीत आम्हाला दिसतंय ते खरंच खूप वेगळं आहे। नॉर्मल लॉटरी जशी असते तशी ही लॉटरी नाहीये। या वर्षीच्या लॉटरीत खूप काही वेगवेगळे म्हणजे घटना घडत आहेत, खूप वेगवेगळ्या अशा घटना घडत आहेत की ज्या अपेक्षित नव्हत्या आणि म्हणून
जसं मी सांगितलं की याला प्रतिसाद का कमी मिळतोय, तर ती जास्त आहेत, हा एक कारण आहे. दुसरं मित्रांनो, आपण पाहिले की सॅम्पल फ्लॅट सुद्धा खूप उशिराने उपलब्ध केलेला आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळेस सांगितलं की सॅम्पल फ्लॅट बघू देत नाहीत, आम्ही अनेक ठिकाणी जातोय, सॅम्पल फ्लॅट असताना सुद्धा बघू दिले जात नाहीत, मध्ये अलाउड केलं जात नाही, प्रकल्पाच्या आतमध्ये जाऊ सुद्धा दिलं जात नाही. माझा साधा प्रश्न आहे, अहो जर आपण भाजी मार्केटमध्ये गेलो तर साधे बैंगन बटाटे आपण बघून घेतो की हे चांगले आहेत का, आणि इथे आपण करोडचे घर जर घेत असेल तर अशा वेळेस मात्र ही घरे नक्कीच पाहण्यासाठी उपलब्ध केली पाहिजे. आता लेटेस्ट मित्रांनो, काही दिवसापूर्वी कन्नमार नगर येथील घरे म्हणजे 2 BHK ची घरे पाहण्यासाठी उपलब्ध केलेली आहेत. त्यासाठी तुम्हाला रविवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत तुम्ही ते घरे बघू शकता. परंतु त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ काढण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी परवानगी नाही. आता मला हेच कळत नाही की हा नियम का दिलाय, की का फोटो काढू नये, का व्हिडिओ बनवू नये. अरे जास्तीत जास्त फोटो काढू द्या, जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल होऊ द्या, तरच ही सगळी योजना लोकांपर्यंत जाऊ शकते. म्हणून कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर नक्कीच असं वाटतं की खरंच म्हाडाला ही घरे सर्वसामान्यांना द्यायची आहेत का, हा खूप मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालाय मित्रांनो. कारण लोकांच्या भावना काय आहेत, म्हणजे किमतीवरून काय भावना आहेत त्याला रिस्पेक्ट करणं आवश्यक आहे, लोकांचं म्हणणं काय आहे त्याला सुद्धा रिस्पेक्ट करणं आवश्यक आहे. तरच ही शासनाची योजना सफल झाली असं आपण म्हणू शकतो. पाहूया नेमकं या संदर्भातलं अधिकृत अपडेट किंवा अधिकृत जाहीर सूचना म्हाडाकडून काय दिली जाते, त्याच्यात नेमकं काय काय महत्वाचे नियमात बदल केला जातो हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.